नमस्कार मंडळी, मी अक्षय आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मंडळी आज आलो आहे दादरा नगरीमध्ये आणि नमन होतं आणि नमन कलाकारांना भेटून आणि त्यांच्याशी खूप साऱ्या गोष्टी जाणून घेतल्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास एक लाईक करा, शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सुंदर अशी माहिती नमन कलेबद्दल आपण घेतलेली आहे. तो व्हिडिओ पुढे चालू होत आहे, नक्की पहा. आपल्यासोबत अजून एक कलाकार आहे, त्यांच्याशी आपण बोलतो, त्यांची ओळख आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपल्या लोककलेबद्दल. नमस्कार दादा, आपलं संपूर्ण नाव? नमस्कार, ओंकार डांगे, दादा आपल्या नमन मंडळाचं नाव? मंडळाचं नाव श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी लाईव्ह. आज आपल्या मुंबई नगरीमध्ये हाऊसफुल झाला आहे कार्यक्रम. जानेवारीच्या नवीन वर्षात हाऊसफुल झाला, त्याबद्दल काय सांगा? आतुरता होतीच हाऊसफुल होण्याची, पण शक्य झालं. रसिक प्रेक्षकांनी ते शक्य केलं. सगळ्यांनी मिळून कलाकारांनी पण तिकीट संपवण्यासाठी साथ दिली. खूप छान. असे जे आपले आता मुंबई रंगमंचावरचे जे कलाकार घडत आहेत आणि जे नमन मंडळ आहेत ती 990% आणि कदाचित हाऊसफुल सुद्धा होतात, त्याबद्दल आपण थोडक्यात काय सांगा? कोकणातून एक कलाकार मोठा होतोय म्हणजे बाब आहे, गर्व वाटतो. खूप छान. दादा आपली या नमन मंडळामध्ये कधीपासून सुरुवात झाली? जवळजवळ 12 वर्ष झाली मंडळात मी काम करतोय. आणि खूप जुनं मंडळ आहे. आणि आता आपले सगळे कलाकार आहेत, जुने कलाकार आहेत. हो, जवळजवळ 12 वर्ष हे आपलं काम करतात. खूप छान. रोहित दादा असेल, रोहिताची भूमिका सुद्धा एक नंबर आहे, गाजते सगळीकडे. एकदम कलाकार एकदम भारी आहेत. दादा आपल्याकडे बोलतो. दादा आपली या लोककलेमध्ये कधीपासून सुरुवात झाली? गेल्या 3 वर्षापासून मी निगेटिव्ह भूमिका म्हणतात नमन कलेमध्ये ती करतो. त्याच्या आधी छोटे मोठे रोल करायचो, पण आमच्या नमन मंडळाचे निर्माता अमित दादा टांगे माहीत असतील, त्यांनी एक संधी दिली आणि त्या संधीचं सोनं म्हणावं लागेल. आणि गेली 3 वर्ष मी ह्या कलेत एक मोठा रोल, निगेटिव्ह रोल म्हणून काम करतो. एक सुरुवात कधीपासून केली होती? सुरुवात 2022 पासून लांजामध्ये सप्तेश्वर मंदिर म्हणून आहे, तिथे पहिल्यांदा एक निगेटिव्ह भूमिका म्हणून केली. आणि नमनामध्ये काम करायची सुरुवात म्हणाल तर वयाच्या म्हणजे 2रीमध्ये होतो, तेव्हापासून नमनामध्ये काम करतो. म्हणजे आता तुम्ही खलनायकाचीच भूमिका साकारता, कधी दुसरी कोणती भूमिका साकारली? हो, केले. याच्या अगोदर ट्राय केले, स्त्रीपात्र देखील केलं आहे. इंद्राची भूमिका असेल, ब्रह्मदेव म्हणा किंवा इतर जे साईड कास्ट असतात, पेंजासुदाम हे देखील केले. पण एक संधी मिळाली लीड रोल करायची आणि आता सध्या माझा त्याच्यावर फोकस आहे. खूप छान. सिंधुरासुराचा वध हे जे वगनाट्य गणनाट्य आहे आपलं, ते खूप प्रसिद्ध आहे आणि खूप सुंदर असं कोकणामध्ये प्रसारित होत आहे. आणि आजचा जो हा कार्यक्रम आपला दादरा नगरीमध्ये तो हाऊसफुल झाला आहे, रसिक प्रेक्षकांनी खूप छान प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम मी आधी रसिक प्रेक्षकांचे जाहीर आभार मानेल आणि आयोजकांचे देखील आभार मानेल, कारण त्यांच्याशिवाय आमची कला व्यर्थ आहे. जर समोर रसिक प्रेक्षक नसतील किंवा आयोजक नसतील, ते कार्यक्रम आयोजन करणारे, तर कार्यक्रम आम्ही करून तो बघणार कोण किंवा आमची कला लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि स्पेशली मी थँक्स म्हणेन की कोकणातील युट्यूबर्स ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आज आम्ही खरे प्रसिद्ध झालो असेल किंवा जे काही 4-2 लोक आम्हाला ओळखत आहेत, ते यूट्यूबच्या माध्यमातून भरपूर व्हिडिओ आमचे व्हायरल झाले. त्या माध्यमातून आम्हाला कार्यक्रम देखील मिळाले आणि त्याच्यातून आम्हाला एक प्रसिद्धी मिळाली असं मी म्हणेन. त्यामुळे या सर्वांचा एक खारीचा वाटा म्हणून सर्वांचे देखील आभार. सर्व नमनाचे लेखक दिग्दर्शक नमस्कार दादा, आपलं संपूर्ण नाव आणि आपली ओळख सांगा दादा. माझं नाव आहे मनोहर बुवा हरुंबे, भांडवल माझं नाव. या नमनमध्ये 12 ते 13 वर्ष मी काम करतो. अमित टांगे हे निर्माता आहे, निर्मात्याने काम करतो. ओंकार दादा ते उत्कृष्ट भूमिका आहे आणि त्यांचं नाव सगळीकडे आहे. आणि आम्ही कला जोपासत राहणार. आपलं लेखन खूप सुंदर आहे आणि खूप छान असे नमन मंडळ आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित होतातच, पण जे लाईव्ह पाहण्यासाठी जे लोक येत आहेत त्यांच्याकडून सुद्धा खूप छान प्रतिसाद येतो आहे. आणि असेच नवनवीन म्हणजे लेखन आपल्याकडून घडत राहो अशी आशा व्यक्त करतो. आणि दादा एक प्रश्न विचारतो की आपण या कलेमध्ये लेखनापासून सुरुवात केली की आधी त्याच्या आधी कुठे भूमिका साकारली होती? त्याच्या अगोदर मी भांडवल गावामध्ये जवळजवळ 35 वर्ष मी नमनामध्ये काम करतो. त्याच्यानंतर नमनामध्ये मी
काम करायला सुरुवात केली. त्या माध्यमातून अमित डांगे माझे खास म्हणजे नाते माझे भाऊच आहे तो. त्याच्या माध्यमातून मी मुंबईसारख्या रंगमंचावरती मी कला सादर केली आणि त्याच्यामुळे मी कलाकार घडलो. त्याच्यामुळे मला संधी मिळाली. खरोखर मी समाधानी आहे. मुंबईसारख्या रंगमंचावरती खेडेगावच्या त्या कलाकारांचे कला सादर करणे हे साधं काम नाही आहे. खरोखर मी त्याचा सन्मान करतो. आणि एक आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला एका खास व्यक्तीचा उल्लेख करावा असं मला वाटतं. या जडणघडणीमध्ये ज्यांचा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन झालं असे खेडशी डपोजोरवाडीतील माननीय श्री श्रीधरजी खापरे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत. त्यांची वेळोवेळी आम्हाला साथ लागली. त्यांचं मार्गदर्शन आम्ही थोडं लिहित होतो. आमच्या पद्धतीने आम्ही कला सादर करत होतो, पण त्याला एक आकार उकार देण्याचं काम त्यांच्यामार्फत देखील झालं. माननीय श्री श्रीधरजी खापरे आज त्यांनी वयाची जवळजवळ 50 ते 60 वर्ष या नमनकलेसाठी त्यांनी अर्पण केलेत. आणि एक नमनकलेतील एक ज्येष्ठ अभ्यासक आपण म्हणू शकतो असे ते आहेत. आज काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत, पण त्यांच्याशिवाय आम्ही व्यक्त आहोत असं म्हणावं लागेल. त्यामुळे छान असं जे सहकार्य करून एकजुटीने जो कार्यक्रम आपण घडवत आहे कोकणासारख्या आपल्या मातीमध्ये खूप छान वाटतं आहे. कारण मागच्या 4-5 वर्षापूर्वी आपली लोककला खूप कमी प्रमाणात होती मुंबईसारख्या ठिकाणी किंवा तर गावी शो व्हायचे, पण ते प्रसारित नसले व्हायचे. पण मागच्या वर्षीसुद्धा मी आलो होतो आपल्या शोला. तर आपण ह्या मुंबई रंगमंचावरती कधीपासून सुरुवात केली? मुंबई रंगमंचावर आम्ही सर्वप्रथम 2019ला आलो. 19 दामोदर हॉल ज्यावेळी त्या ठिकाणी शो कार्यक्रम झाले. 2019-20ला आम्ही 2 वेळा कार्यक्रम केला. त्यानंतर लॉकडाऊनचा होता, त्यामुळे काही कार्यक्रम बंद होते. जे जे हॉस्पिटलला पण आपला एक ओपन शो झालेला. त्यानंतर लॉकडाऊन कोरोनाचा काळ होता आणि मग 2023पासून गेल्या वर्षी आपण म्हणू शकता. त्याच्यानंतर आम्ही मग दरवर्षी आम्ही आहोतच. आणि त्याच्यात महत्त्वाचा वाटा म्हणजे आम्हाला जे आयोजक लाभले मुंबई कार्यकारिणी मंडळ तळेखंडे रेवाडेवाडी संगमेश्वर तालुक्यातील एक मंडळ आहे. आमचेच नातेवाईक आहेत, आमचेच सहकारी आहेत. त्यांच्या विद्यमानाने आम्ही हा कार्यक्रम मुंबई रंगमंचावर करतोय. आणि आज खरोखर भाग्य म्हणावं लागेल की पुन्हा एकदा हाऊसफुल झाला. रसिक प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. बरोबरच आहे. जसंही जे कलाकार चांगलं दाखवत आहेत आणि चांगले आपले सादरीकरण करत आहेत, त्यासोबत रसिक प्रेक्षक आहेतच. कारण आपण यूट्यूबला जेवढे व्हिडिओ पाहू, पण ती खरी मजा आहे ती मंचामध्ये येऊन आपल्या रंगभूमीवरती येऊन पाहण्यात आहे. जसं तुमची जी भूमिका आहे साकारताय, खरोखर एक छान उत्कृष्ट जी हुबेहूब आपल्याला असं वाटतं की आपण तिथे उभे आहोत आणि समोर जे घडतं आहे जे आपल्यासोबत घडत आहे असं दाखवतं. तुम्ही हुबेहूब जो प्रयत्न करताय त्या सर्व कार्याला आपल्या सर्व नमन मंडळाला शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण.